हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. जेव्हा मी आणि माझे बाबा सगळ्यांसमोर एकटे पडलो तेव्हा विराजच होते, ज्यांनी आम्हाला सावरलं, ज्यांनी सगळ्यांची तोंड बंद केली आणि सगळ्या लोकांसमोर मोठ्या हिमतीने मला आपली पत्नी म्हणून स्वीकारलं. हे सगळं खोटं आहे अपूर्वा. तुम्ही आकांक्षाला चांगल्या प्रकारे ओळखता. ती असं काहीच नाही करू शकत. कृष्ण, मी याआधी तर नाही, पण आता आकांक्षाला खूप चांगल्या पद्धतीने ओळखायला लागलं. ती आपल्या स्वार्थासाठी काहीही करू शकते. पूजा, नाही नाही म्हणता दादाच्या आणि वहिनीच्या नात्याला सर्वजण स्वीकारत आहे. आई तर खुश आहेच आणि आजीलाही ते मान्य आहे. सर्वात मोठी गोष्ट तर आजीने व बाबांची मनधरणी केली आहे. आता या नात्याबद्दल आपल्या घरात कोणालाच काही प्रॉब्लेम नाहीये. विशाल, बाबा कधी आपल्या स्वप्नात देखील त्या आकांक्षाला आपली सून बनवण्याचा विचार करणार नाही. आणि आज तीच मुलगी, तीच आकांक्षा ह्या घरची सून बनून आले. ही गोष्ट बाबांना किती उदास करणारी आहे हे तुला माहिती आहे का विशाल? पूजा, जसा काळ जातो तसे संबंधही सुधारतात आणि कोणीही समजदार माणूस शत्रू सोबत देखील आपली मैत्री करतो. तेच तर नको हवाय ना मला विशाल. कदाचित तू आकांक्षाला नीट ओळखत नाहीयेस विशाल. आकांक्षा नावाचा अर्थच हा आहे ना की प्रत्येक गोष्ट मिळवणं. प्रत्येक ठिकाणी बस माझंच नाव आलं पाहिजे, सगळीकडे बस मलाच सन्मान मिळायला हवा, हाच अर्थ होतो आकांक्षा नावाचा. आणि ही आकांक्षा ही आपल्या नावावर पूर्णतः गेलीये. तुला माहितीये का विशाल, आपल्या भविष्यासाठी मोठी अडचण आहे ही आकांक्षा. अच्छा, आता मला कळलं. तुला असं वाटतं की आकांक्षा घरात आल्यामुळे तुझा मान कमी होणार? कदाचित नाही विशाल. कदाचित हे घडू देखील शकतं. तू पाहिलं नाहीस कसं आतापासूनच या घरच्यांची वागणूक बदललीये? हा विशाल, तुला आठवतंय का जेव्हा आपलं लग्न झालं होतं तेव्हा आईंचं वागणं कसं होतं ते? अरे आईना तर आपली लग्न करण्याची पद्धत देखील आवडली नव्हती. मी तर या घरची शत्रू देखील नव्हती ना विशाल. मग का आईंनी मनापासून आपलं नातं स्वीकारलं नाही? आणि आज आईंनी या घरच्या शत्रूच्या स्वागतासाठी आईंनी इतकं सर्व काही केलं की त्यांना स्वीकारण्याकरता आई आजीच्या पाया पडू लागली. कारण बाबांनी आकांक्षा आणि विराज भाऊजींच्या नात्याला स्वीकारावं. विशाल, जे मला दिसते ते तुला का नाही दिसत आहे? असंच हळूहळू आपल्या हातून सगळं काही निघून जाईल. जे लोक आकांक्षाला आत्ता आपलं नाही मानत आहेत, कदाचित असं होईल की उद्या तीच लोक तिला आनंदाने स्वीकारतील. आणि मग अगदी तसंच होईल जसं त्या आकांक्षाला हवंय. नाही विशाल, असं कसं होऊ शकतं? असं नाही होऊ शकत. असं बिलकुल नाही होऊ शकत.
पार्वती, जे काही झालंय ना त्याच्यावर माझा मुळीच विश्वास बसत नाही. असं वाटतंय जणू काही मी एक स्वप्न बघतोय. बस आता लगेचच डोळे उघडतील आणि सगळं काही ठीक होऊन जाईल. तुम्ही बेचैन होऊ नका आकांक्षाचे बाबा, नाहीतर तुमची तब्येत खराब होईल. पार्वती, जर मला काही व्हायचं असतं तर तेव्हाच झालं असतं जेव्हा अनिल, रामस्वरूप आणि लखन माझ्या मुलीच्या बाबतीत काहीही वाटेल ते बोलत होते. बघ ना पार्वती, मी किती बेशरम बाप आहे. एवढं सगळं काही होऊन सुद्धा मी अजून जिवंत आहे. असं नका बोलू. जर तुम्हाला काही झालं तर आम्हा सगळ्यांचं काय होईल हा विचार करा ना. की जर आकांक्षाला कधी तुमची गरज भासली तर ती कोणाकडे जाणार? तिला तर तुमचाच आधार आहे ना. पार्वती, मला आकांक्षाची खूप काळजी वाटते ग. माहित नाही आकांक्षाला विराज बरोबर बघून दीनानाथजींनी काय विचार केला असेल, काय बोलले असते. असं तर नाही ना झालं असेल की दीनानाथजींनी आकांक्षाला घरी यायला बंदी घातली असेल आणि आकांक्षा एकटीच रस्त्यावर फिरत असेल. नाही, असं काही घडलं नसणार. मान्य आहे की विराज शिकलेला नाहीये. मानलं की त्याचा स्वभाव आपल्यापेक्षा खूप वेगळा आहे, त्याचं काम वेगळं आहे. पण एकटा तोच होता जो सगळ्या समाजासमोर आकांक्षा सोबत उभा राहिला. जेव्हा सगळा समाज आकांक्षाकडे बोट दाखवत होता तेव्हा त्याने आकांक्षाला साथ दिली. माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. पार्वती, मला हे सगळं काही आठवतंय, पण मन मानत नाहीये. आकांक्षा अशा घराण्यात गेल्या जिथे आपलंसं तिचं कोणच नाहीये, तिला आपलंसं समजून घेणार कोण नाहीये. तेव्हा विराज एकटा काय काय सांभाळणार आहे? आई, आज तुम्ही जे माझ्यासाठी केलंय ते मी कधीच नाही विसरणार. जर आज तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिला नसतात तर कदाचित मी एकटी पडले असते. तू एकटी नाहीयेस आकांक्षा, आम्ही आहो, विराज आहे. आणि बघच, एक दिवस या घरातली सगळी लोक तुझ्या सोबत असतील. आणि हो आकांक्षा, तुला कुठल्याही गोष्टीची गरज असेल ना तर लाजू नकोस, अगदी निसंकोचपणे सांग. हो आई. अरे विराज, आज तू सगळ्यांसमोर आकांक्षाचा हात धरलास, आम्हाला तुझा खूप अभिमान आहे बेटा. विराज, आपल्यामधल्या चांगुलपणाला असंच कायम ठेव बेटा. मग परिस्थिती कितीही वाईट का न असो, तू नेहमी सत्याच्या वाटेवर चाल. सुकन्या आमच्या कन्या. विराज, आपल्यामधल्या चांगुलपणाला असंच कायम ठेव बेटा. मग परिस्थिती कितीही वाईट का न असो, तू नेहमी सत्याच्या वाटेवर चाल. मग बघच की तुझ्या आयुष्यात किती आनंदच आनंद येत होते. हो आई. आणि आकांक्षा, जोपर्यंत पूजा नाही होत तोपर्यंत तुम्ही सोबत नाही राहू शकत. म्हणूनच विराज आज गेस्ट रूम मध्ये झोपेल आणि तू इथे या खोलीत. बरं आई, तू म्हणशील तसंच होईल. बरं आकांक्षा, तू तुझ्या घरी एकदा फोन कर. तुझ्या आई वडिलांनाही तुझी काळजी वाटत असेल, त्यांना सांग की तू अगदी व्यवस्थित आहेस. बरं.
अजूनही काही सांगायचंय विराज? नाही आई, काही नाही. गुड नाईट पण नाही? आकांक्षा, आमचा विराज खूप भोळा आहे. आम्हाला माहितीये एक दुसऱ्याला समजण्यासाठी तुम्हाला अजून वेळ लागेल, थोडा त्रास पण होईल. पण आकांक्षा, जर तू थोडा धीर धरलास तर तुला कधीच असं नाही वाटणार की विराजची निवड करून तू काही चूक केलीस. तुम्ही एक काम करा, तुम्ही आकांक्षाला फोन करा. निदान कळेल तरी की ती कशी आहे. हो पार्वती, तू हे अगदी बरोबर बोललीस. मी आत्ता आकांक्षाला फोन करतो. हॅलो. हॅलो बाबा, मी आकांक्षा बोलते. आकांक्षा बेटा, कशी आहेस तू? बरी तर आहेस ना? हो बाबा, मी बिलकुल ठीक आहे. बेटा, दीनानाथजींना खूप वाईट वाटलं असेल ना? बेटा, तुला जर असं वाटलं की काही ठीक नाहीये तर तू मला लगेच कळव. हो बाबा, दीनानाथजींनी मला त्यांची सून म्हणून त्यांनी अजून नाही स्वीकारलंय. पण मग आईंच्या सांगण्यावर विराजच्या आजींनी त्यांना समजवलं. त्यांनी मान्य केलंय, पण अजूनही त्यांनी मला स्वीकार नाही केलाय. पण बाबा, आईंनी मला अगदी मनापासून स्वीकार केलाय आणि त्या खूप खुशही आहेत. पण आकांक्षा बेटा, तू तर खुश आहेस ना? माहिती नाही बाबा, तुम्हाला माहितीये ना की माझं लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय. आणि अशा वेळी कुठलाही निर्णय घेणं खूप कठीण आहे बाबा. पण बाबा, मी पूर्ण प्रयत्न करेन की मी आनंदी राहीन आणि माझ्या वागणुकीने इथे सगळ्यांची मनं जिंकून घेईन. मला सुद्धा आकांक्षाशी बोलायचंय, तिचा आवाज ऐकायचा आहे. आकांक्षा बेटा, घे आपल्या आईशी बोल. सुकन्या आमच्या कन्या. आकांक्षा बेटा, कशी आहेस तू? मी ठीक आहे आई. आई, मी बाबांना सगळं सांगितलंय. ते तुला नंतर सांगतीलच. मी तुझ्याशी जास्त वेळ नाही बोलू शकणार. पण हो आई, तू माझी मुळीच काळजी करू नकोस. तू फक्त बाबांची काळजी घे. ठीक आहे बेटा, पण तू फोन करत राहा. आणि हो, तुझ्या आई बाबांचं घर तुझ्यासाठी कायम उघड आहे. कधीही कुठच्याही गोष्टीची गरज असेल तर आम्हाला हाक मार. आम्ही सदैव तुझ्या सोबत आहोत बेटा. त्याची काहीही गरज नाही आई, कारण जे संस्कार तुम्ही माझ्यावर केलेत
ते एवढे कमकुवत नाहीये की येणाऱ्या संकटांचा सामनाही नाही करू शकणार. आई, आता माझं लग्न झालंय आणि आता हे घर माझंच घर आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. बरं आई, आता मी फोन ठेवते. तुझी काळजी घे. ठीक आहे बेटा, सुखी राहा. अगं आकांक्षा, ये इकडे. तू पण आईंचा आशीर्वाद घे. ठीक आहे, ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, आमच्याकडे समधे पहाटेला उठतात. आज तुझा पहिलाच दिवस आहे, यासाठी माफ केलंय. यापुढे लक्षात ठेवायचं. हो. सुकन्या आमच्या कन्या. आमच्या समोर हे समद नाटक करण्याची गरज नाहीये. आम्हाला चांगलंच माहिती आहे की तू आम्हाला खाली पाडण्यासाठी आमच्या पोराबरोबर लग्न केलंस. हे समद स्त्री चरित्र तुझ्या जवळच ठेव. बाबा, विराजशी लग्न माझं कुठलंही षडयंत्र नाही, उलट एक योगायोग आहे. मी तर कधी विचारही केला नव्हता की मी विराजशी लग्न करून तुमची सून होईन. आणि तसंही आपल्या विचारांमध्ये आणि तत्वांमध्ये खूप अंतर आहे. पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आपल्यात जे काही आहे ते या घराच्या बाहेर. या घरामध्ये मी तुमची सून आहे आणि मी तुमचा आदर करते. आणि तुमचा आशीर्वाद घेणं हा माझाही तितकाच अधिकार आहे. पण हे समज दिनू, आकांक्षा बरोबर बोलतेय. तुझा आशीर्वाद घ्यायचा तिला पूर्ण हक्क आहे.
आकांक्षा, तुझ्या सासूचा आशीर्वाद घे. तिचा आशीर्वाद तुझ्यासाठी लय गरजेचा आहे. हो. खुश राहा, सौभाग्यवती भव. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या सुकन्या सुकन्या